माझी आई म्हणायची तू शिपाई झालास तर जनरल हो, पाद्री झालास तर पोप हो आणि म्हणूनच मी चित्रकार झालो आणि पिकासो बनलो। हे उद्गार आहेत पाब्लो पिकासो यांचे। त्यांचा हा आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो। हे पाब्लो पिकासो कोण होते हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अमर आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। पाब्लो पिकासो हे युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होते। त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1881 रोजी स्पेनमध्ये झाला। त्यांचे वडील हे चित्रकलेचे शिक्षक होते, त्यामुळे त्यांना चित्रकलेचे बाळकडू घरातूनच मिळाले। चित्रकलेत मुळातच हुशार असणारे पिकासोने लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती। पिकासो हे चित्रकलेतील त्यांच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहेत। मॉडर्निझम, सररिअलिझम यासारख्या चित्रकलेतील वेगवेगळे विचार प्रवाहांचा मिलाफ पिकासोंच्या चित्रांमधून दिसून येतो। क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोंकडे जाते। चित्र रंगवणे म्हणजे एखाद्याची बायोग्राफी लिहिण्यासारखंच होय, असं म्हणणारे ते एक महान चित्रकार व्यक्तिमत्व होते। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।